तर संत्र्यासाठी काही धोरण नाही आहे आणि दुसरं हे मरण जे आहे हे नैसर्गिक मरण मी पाहतोय ह्या पट्ट्यामध्ये नेहमी ही गारपीट होते। मला वाटतं एक तर प्रस्ताव असा गेला पाहिजे का हा गारपीटग्रस्त भाग म्हणून घोषित करणं गरजेचं। गेल्या 4-5 वर्ष पाहतो सातत्याने इथे हे गारपीट होत राहतं आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यासाठी ते प्रचंड नुकसानीचं असतं। हेक्टरी 10 लाखाचा जाणारा बगीचाला आता लाख तर सोडा, पैसे तर शून्यच भेटन, पण संत्र्याच्या झाडाचं झालेलं नुकसान कसं भरून निघेल हाही मोठा प्रश्न आहे। आणि याच्यासाठी पंचनामे आम्ही कलेक्टरशी बोललो, तहसीलदाराशी बोललो, त्यांना मेसेज पण केले। ते पंचनामे करून पाठवणार, पण भेटणारी मदत काही फार मोठी नाही। 14,000 रुपये हेक्टरी विमा भरायचा आणि 40,000 रुपयाची 20 ते 40,000 मदत करायची, हे मला वाटते टिंगल आहे। याच्यात बदल केला पाहिजे। काही बदल केंद्र सरकारवरून जे काही होतात ते करणं। आता जूनमध्ये नवीन टिगर ठरणार आहे। करसगाव आता टिगरमध्ये येत नाही आहे, त्याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागेल। पण हे सगळं नेहमी आपण पाहतो का हे नेहमीच आहे शेतकऱ्यासाठी। आज हे पहिली वेळ आहे काय, तर ही वेळ नेहमीच आमच्यासाठी ठरते आणि त्याच्यासाठी एक धोरण याच्यासाठी मला वाटते आम्ही सगळ्या लोकांनी एकत्र बसून ठरवणं गरजेचं आहे। मी मागे प्रस्ताव दिला होता का संत्र्याला MRHSमध्ये कव्हर करता येईल का, कारण याला लागणाऱ्या मजुरीचा खर्च जर आम्हाला दरवर्षी, कारण हा पर्यावरणाने राखतं। संत्रा उत्पादक शेतकरी देशाच्या जगाच्या पर्यावरणामध्ये नेहमी भर टाकत असतं। पर्यावरणासाठी आपण लागण तेवढ्या सबसिडी कारखानदाराला देतोय, पण मग संत्रा उत्पादक शेतकऱ्याला का देत नाही। आणि MRHSमध्ये जर याला मजुरीच्या खर्चामध्ये कव्हर केला तर हे काही मधामधात नुकसान झालं तर ते मोठ्या प्रमाणात भरपाई होईल आणि मजुराला मजुरी चांगली भेटेल, म्हणजे शेतमजुराचाही फायदा होईल आणि शेतकऱ्याचा पण, संत्रा उत्पादक शेतकऱ्याचा फायदा होईल। याचा आम्ही एक प्रस्ताव दिला, मी सभागृहात लक्षवेधी पण केली। आता पाहू नाही झालं तर मग आंदोलनासाठी समोर यावं लागेल। मला वाटते मी फोनवर बोललो कलेक्टरांच्या, काल पण पाणी टंचाईच्या संदर्भात बोललो। बऱ्याच भागात जिल्ह्यात पाणी टंचाई आहे आणि तिथं यंत्रणा काम करत नाही आणि आता ही गारपीट नवीन वर्षातच जे आली यावर तातडीनं एक यंत्रणा, कारण हा जो जूनपर्यंतचा भाग आहे हा अतिशय संवेदनशील असतं। याच्यामध्ये अवकाळी पाऊस असेल, अनेक आम्ही पाहतो वादळं असते, या भागात होत असतं आणि म्हणून कलेक्टरने एक विशेष यंत्रणा ठेवली पाहिजे आणि त्यासाठी खरं तर पुढाकार घेतला पाहिजे।